महायुतीमध्ये अजित पवार आले जुलै 2023 मध्ये, त्यानंतर आता निवडणुका लागल्यात ऑक्टोबर 2024 मध्ये. पुढं मागं धरून 1.25 वर्ष. या 1.25 वर्षात महायुतीकडून बंडखोरी हे शब्द सगळ्यात जास्त कधी ऐकायला मिळाले? तर मागच्या 1.5 महिन्यात. निवडणुकांचा जोर वाढल्यावर बंडखोरी या शब्दाचा जोर इतका वाढला की मैत्रीपूर्ण लढती होण्याचं चित्र उभं राहिलं. राजीनामे दिले गेले, उमेदवार एक्सचेंज केले गेले. पण हे सगळं 1.5 महिन्यात घडलं. पण एक मतदारसंघ असा आहे जिथं महायुतीमधली बंडखोरी हा वर्षभरापासून चर्चेचा विषय होता. पण इथली बंडखोरी हा फक्त काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठीचा फुगा ठरला नाही, तर ही ठाम भूमिका ठरली, विद्यमान आमदाराला आव्हान देणारी. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या सतीश चव्हाण यांनी भाजपच्या प्रशांत बंब यांना आव्हान दिले. पण गंगापूरची समीकरणं नेमकी आहेत कशी, तिथलं वातावरण नेमकं कसं आहे, पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. आता इथला इतिहास बघायचा झाला तर हा कधी काळचा काँग्रेसचा बालेकिल्ला, ज्याला भेद देणं जमलं ते शिवसेनेला. पण 2009 पासून इथलं समीकरण बदललं. त्या निवडणुकीला प्रशांत बंब यांनी अपक्ष म्हणून गंगापूरमधून विजय मिळवला. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला. साहजिकच त्यांचा बेस इथं पक्का झाला. जिल्हा परिषद सदस्य ते हॅट्रिक आमदार अशी बांधणी त्यांनी केली. मागच्या इलेक्शनला लीड सुद्धा मोठं घेतलं. त्यामुळे त्यांना आव्हान नेमकं कोण देणार अशी चर्चा होती. पण यंदा हे आव्हान उभं राहिलं सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून. सतीश चव्हाण यांची मुख्य ओळख म्हणजे राष्ट्रवादीचा मराठवाड्यातला चेहरा. त्यांनी अनेक वर्ष राष्ट्रवादीची इथली कमान एखाती सांभाळली. पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी भरीव काम देखील केले. मागच्या 2 ते 3 वर्षांपासून मात्र त्यांनी गंगापूर विधानसभेवर लक्ष केंद्रित केलं होतं. अजित पवारांचे निकटवर्तीय अशी ओळख असल्यानं ते बंडानंतर अजित पवारांसोबत राहिले. साहजिकच इथला विद्यमान आमदार महायुतीचा असल्यानं चव्हाण नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. पण त्यांनी या जागेवरचा आपला दावा सोडला नाही. त्यांनी मतदारसंघात बैठका घेतल्या, त्यांनी दौरे केले आणि गंगापूर आणि खुलताबाद अशा दोन्ही तालुक्यांमध्ये जनसंपर्क वाढवला. आपल्या आमदार निधीपासून त्यांनी कित्येक गावांमध्ये विकास कामं सुद्धा केली. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी इथं असलेल्या मतदारांशी भावनिक कनेक्ट वाढवला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या भावाला त्यांनी थेट नोकरी दिली. त्यांच्या कुटुंबाला फक्त आश्वासन न देता ते कृतीमध्ये उतरवलं. त्यामुळे मराठा समाज देखील त्यांच्याशी भावनिक पातळीवर कनेक्ट झाल्याचं सांगण्यात येतं. याच सगळ्या जोरावर त्यांनी ही जागा महायुतीमध्ये अजित पवार गटाला सुटावी अशी मागणी केली होती आणि त्याबद्दल त्यांना आशा देखील होती. आता ही आशा असायला दुसरं कारण देखील होतं. विद्यमान आमदार असलेल्या प्रशांत बंब यांच्याबद्दल असलेली निराशा. 3 टर्म आमदार असल्यानं अँटी इन्कम्बन्सीची लाट बंब यांच्या विरोधात जाईल असं देखील बोललं जात होतं. बंब यांना आपली कामं, योजनेतल्या लाभार्थ्यांची नोंद ठेवून केलेली बेरीज यावर विश्वास होता. पण त्यांच्या विरोधात जाणारा सगळ्यात मुख्य मुद्दा म्हणजे त्यांची वादग्रस्त वक्तव्य. शिक्षकांनी आपल्या पगारातून 10-10 हजार काढून शाळांची दुरुस्ती करावी. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ हवेतच कशाला? जायकवाडीच्या वरची सगळी धरणं बॉम्ब लावून उडवून द्यायला हवीत. शिक्षक मुख्यालयात राहत नाहीत तरी घरभाडं उचलतात. अशा विधानांमुळे ते राज्यभरात चर्चेत आले. शिक्षक आणि शिक्षिकांच्या कुटुंबांनी त्यांच्या विरोधात आंदोलन सुद्धा केली होती. मग त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बंब यांनी शिक्षकांचं पाद्यपूजन केलं. पण हा कार्यक्रम बुमरँग झाल्याचं चित्र उभं राहिलं. पण जर वातावरण निगेटिव्ह असल्याची चर्चा होती, टीका होत होत्या, तरी बंब यांना भाजपनं तिसऱ्यांदा संधी कशी दिली? तर याचं कारण म्हणजे बंब हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते समजले जातात. त्यामुळेच अँटी इन्कम्बन्सी असली, मतदारसंघात विरोधक भरपूर असले आणि महायुतीमधल्या तगड्या नेत्यांना आव्हान दिलेलं असताना देखील प्रशांत बंब यांचं तिकीट रिपीट करण्यात आलं. हे सगळं घडत असताना बंब यांच्या विरोधात कोण हा प्रश्न देखील चर्चेत आला, ज्याचं उत्तर अपेक्षेप्रमाणे सतीश चव्हाण हेच मिळालं. महायुतीचा भाग असताना सतीश चव्हाण यांनी सरकारला एक पत्र लिहिलं होतं, ज्यात ते म्हणाले होते, महायुती सरकारनं बहुजन समाजाला न्याय दिला नाही. मागच्या 2.5 वर्षांपासून राज्यात भाजप शिवसेनेचं सरकार आहे. मागच्या 1.5 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सरकारमध्ये सहभागी झाला. राज्यातील बहुजनांचे प्रश्न सुटतील या उद्देशानं आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो होतो. मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार मार्ग काढेल अशी अपेक्षा होती. मात्र मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाचा तसंच बहुजनांचा प्रश्न हे सरकार सोडवू शकत नाही. त्यानंतर अजित पवार गटानं त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं. मग योग्य वेळ साधून सतीश चव्हाण शरद पवार गटात आले आणि इथला सामना ठरला. आता या सामन्यात महत्त्वाचे ठरतील ते 2 फॅक्टर. पहिला अर्थातच जातीय समीकरणांचा आणि त्यावर असलेल्या जरांगे इफेक्टचा. गंगापूरमध्ये मराठा आंदोलनाचा इफेक्ट चांगलाच चर्चेत आला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत इथं जातीच्या मुद्द्यावरून ध्रुवीकरण होणार ही चर्चा होतीच. आता सध्याचं गणित बघितलं तर प्रशांत बंब हे मारवाडी जैन समाजातून येतात, तर सतीश चव्हाण हे मराठा समाजातून येणारे नेते. त्यामुळे मराठा फोर्स एक गठ्ठा चव्हाण यांच्या मागे उभा राहू शकतो. त्यात गंगापूरमध्ये 52,000च्या आसपास मुस्लिम समाज आहे.
हा मुस्लिम समाज लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडीकडे स्विंग होऊ शकतो आणि तुतारीला याचा फायदा होऊ शकतो असं स्थानिक पत्रकार सांगतात। त्यामुळे जातीय समीकरणं ही सतीश चव्हाण यांच्या पथ्यावर पडणारी आहेत। मनोज जरांगे पाटील इथून अपक्ष उमेदवार उभा करणार की कुणाला पाठिंबा देणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे। मवियामध्ये इच्छुक असलेल्या नेत्यांनी बंडखोरी करून जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळवू असा दावा केला असला तरी सतीश चव्हाण यांनी मराठा आंदोलकांच्या कुटुंबियांना केलेली मदत, त्यातून तयार झालेलं भावनिक नातं आणि जरांगे पाटील सतीश चव्हाण यांचे चांगले संबंध यामुळे मराठा आंदोलकांची भूमिका हा सतीश चव्हाण यांच्यासाठीच बूस्टर डोस ठरू शकतो। दुसरा फॅक्टर म्हणजे बेरीज। सतीश चव्हाण हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटात आले। इथं अजित पवार गटाचा तगडा बेस नसल्यानं शरद पवारांना असलेली सहानुभूती सतीश चव्हाण यांना प्लेस करेल असं बोललं जातंय। मागच्या 2 ते 3 वर्षात गावोगाव फिरून वाढवलेला संपर्क, विकास कामं, स्थानिक प्रश्नांवर केलेला फोकस आणि जातीय समीकरणांचा फायदा ही बेरीज सतीश चव्हाण यांच्या पारड्यात पडू शकते। तर दुसरीकडे प्रशांत बंब यांची बेरीज बसते ती देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत। फडणवीस आणि जरांगे पाटील हा संघर्ष महाराष्ट्रानं पाहिला। लोकसभेला याचा सगळ्यात मोठा इफेक्ट हा मराठवाड्यातच दिसला होता। त्यामुळे फडणवीसांच्या जवळचे म्हणून जरांगे बंब यांच्या जागेला टार्गेट करू शकतात असं बोललं जात आहे। जर तसं घडलं तर तिकीट मिळवायला महत्त्वाची ठरलेली बेरीज ऐन निवडणुकीत बंब यांच्यावर उलटू शकते। त्यामुळे कुरघोड्या किंवा छुपे वार न करता सतीश चव्हाण यांनी लावलेली बेरीज बसली तर गंगापूरमध्ये तुतारीचा आवाज घुमण्याची शक्यता वाढू शकते। तुम्हाला काय वाटतं? गंगापूरमधली समीकरणं काय असतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।